मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटचे 10 दिवस आपल्या लाईफचं टर्निंग पॉइंट ठरणार आहे. तुमचं आयुष्य बदलणार आहे शेवटच्या 10 दिवसात. 2 वर्षाचे एवढं केलंय ना, त्याच्यापेक्षा प्रचंड अभ्यास या 10 दिवसात होणार आहे. हां, 2 वर्षाचं म्हणतो मी. 2 वर्षातलं 10 दिवसात करायचंय. टेन्शन नाहीये कुठल्याही गोष्टीचं. परफेक्ट रोड मॅप मी तुम्हाला देणार आहे. काय करायचंय, कसं करायचंय, कुठं काय केलं पाहिजे, सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि आवडला व्हिडिओ की लाईक नक्की करा. बरं, आता पहिली गोष्ट म्हणजे या 10 दिवसात तो रिझल्ट गेला का नाही डोक्यातून अजून बाहेर? नसेल तर अगोदर बाहेर काढून टाका. 50% पडलेत, 55 पडलेत, 60 पडलेत, 70 पडलेत, 75 पडलेत, बाजूला ठेवायचंय. पहिली रिक्वायरमेंट आहे. त्याच्याशिवाय होणार नाही. सारखे मनात तेच विचार नको आहेत. ओके. आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी नम्र विनंती करतोय, की ज्यांना बोर्डला खूप चांगले मार्क पडलेत ना, म्हणून लक्षात घ्या, की सीईटीचा रिझल्ट इम्पोर्टंट आहे. तुमचं अभिनंदन आहे, चांगले रिझल्ट आहेच ना, पण सीईटीकडे दुर्लक्ष करू नका. मी बघतोय मुलांचा पेढे वाटण्यात जास्त वेळ चाललाय. बास, आता ते बास. ठीक आहे. मी तुम्हाला सांगू का? माझा एक मित्र आहे. 10वी त्याचा मुलगा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पहिला आलाय. हो, सीबीएसई मधून 99 पर्सेंटाइल पेक्षा जास्त मार्क त्याला आहेत. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. तो मला 8वी 9वीतच भेटला होता आणि काय तुम्हाला सांगू एक्स्ट्रा हुशार आहे, खूप हुशार आहे. त्याचा लहान भाऊ 7वी 8वीला तो तर त्याच्यापेक्षाही हुशार आहे. पण मी माझ्या मित्राचे रोज स्टेटस बघतोय. 10-20 लोकं रोज ते बुके घेऊन भेटायला येतायत. हां, मग तुम्हाला पण 12वीचा रिझल्ट चांगला लागला असेल, पेढे देऊन झाले असेल तर बाजूला ठेवा तो रिझल्ट. अभ्यासाला सुरुवात करायची. आयसोलेट व्हा. मग पाहुणे येणार असतील, पेढे द्यायचे असतील तर घरात त्यांना देऊ देत. तुम्ही अभ्यासावर फोकस करायचा. पहिली गोष्ट रिझल्ट बाजूला ठेवायचा ही पहिली रिक्वायरमेंट आहे. आता करू काय? प्लॅन कसा करायचा सांगा. तर मी क्लिअरली सांगतो माझा प्लॅन फिक्स आहे. मी ऑफलाईनच्या मुलांसाठी जो प्लॅन तयार करणार आहे, तोच तुम्हाला देणार आहे. म्हणजे या पुढच्या 10 दिवसात मला काय करायचंय, की चला मी एव्हरेज असा विचार करतोय, की तुम्ही 7 अभ्यासाला सुरुवात कराल. आता काही लोकं याच्या अगोदर सुरुवात करतील मला माहिती आहे. पण आपण 7 तर सुरुवात करूया आपण. मग 7 ते 10 मला मॅथ्सचे 50 क्वेशन हवे आहेत तुमच्याकडून सॉल्व्ह करून. ओके 50 क्वेशन्स, 50 क्वेशन. मग एक काम करूया ना, कुठलाही रँडमली पेपर सिलेक्ट करूया आणि सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आपण. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. मला माहिती आहे त्या 50 पैकी 20 क्वेशन्स तर तुम्हाला आरामात येत असणार आहेत. ओके. जे क्वेशन जमतायत ते सॉल्व्ह करू नका. मोठी रिक्वायरमेंट आहे ही. जे क्वेशन तुम्हाला जमतायत. समजा एखादा क्वेशन आलाय ट्रुथ टेबलवर बेस्ड आहे. येतोय की मला? सॉल्व्ह करू नका. सॉल्व्ह करू नका. मग कुठले क्वेशन सॉल्व्ह करणार आहेत? लेंथी, ट्रिकी, अवघड वाटणारे क्वेशन्स म्हणूया आपण. मग हे सॉल्व्ह करताना आपल्याला अप्रॉक्सिमेटली 30 प्लस क्वेशन सॉल्व्ह करायचे आणि 3 तासाचा वेळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती? 180 मिनिटं वेळ आहे. 180 मिनिट्स म्हणूया आपण आहेत. बरोबर ना? 60, 60, 60 ओके. आणि मला 30 क्वेशन सोडवायचे आहेत. मला अप्रॉक्सिमेटली 6 मिनिटं आहेत एका क्वेशनला सॉल्व्ह करायला. पण या 3 तासात जर मी ब्रेक वगैरे घेणार असेल, तर मला हे 30 प्रश्न सोडवायला पण जड जाईल हं, लक्षात घ्या. घ्या ब्रेक. ओके. मी तुम्हाला सांगतो थोडे ते 5-5-10 मिनिटाचे ब्रेक घेऊ शकता तुम्ही. पण पहिली सुरुवात ही अशी व्हायला पाहिजे. म्हणजे माझं क्वेशन आहे 50 प्रश्नाचं. त्यातले 20 येतायत ते मी ओव्हरलूक केलेत की जमतायत की एखादा इंटिग्रेशनचा सोपा प्रश्न आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, ॲप्लिकेशनचा सोपा प्रश्न आहे. येतोच मला तो प्रश्न. ओके. पण मला 30 प्रश्न मात्र अभ्यास करायचा आहे, त्याचा विचार करायचा आहे आणि ह्या 30 प्रश्नापैकी जे टिपिकल एकदम अवघड प्रश्न आहेत, ते माझ्या एल-एम-आर नोट्समध्ये जाणार. लास्ट मिनिट रिव्हिजन. ओके. मी हे सोविन सर, दिनेश सर त्यांच्या चॅनलवरती बघितले. त्यांच्या एल-एम-आर व्हिडिओज असायचे लास्ट मिनिट रिव्हिजन. तर हा शब्द मी तुम्हाला सांगतो अतिशय इम्पोर्टंट आहे. एल-एम-आर नोट्स. म्हणजे ह्यातले एकदम कठीण प्रश्न जे आहेत, ज्याची लास्ट मोमेंटला पुन्हा रिव्हिजन करावी लागणार आहे, ते तुमच्या नोट्समध्ये पाहिजे. म्हणजे दिवसाची सुरुवात कळाली. तुमच्या 10 दिवस असंच करायचं आहे. लक्षात घ्या, की मला मिनिमम 50 प्रश्न मॅथ्सचे पाहिजेत. सकाळी, सकाळी. बरं त्याच्यानंतर काय करणार आहे आम्ही, की आम्ही 10 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत 30 मिनिटाचा ब्रेक घेणार आहेत. यात मुलं ब्रेकफास्ट वगैरे करतील. ओके. घरून लाडू, चिवडा आणलाय, काय घरून डबा वगैरे आणलाय, खातील डबा मुलं. ओके. बरं 10:30 नंतर काय करायचंय? 10:30 नंतर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. 10:30 वाजल्यानंतर 12:30 वाजेपर्यंत ह्या 2 तासात आम्हाला फिजिक्सचे 50 क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. पुन्हा रँडमली कुठला पण एक पेपर सिलेक्ट करून. यापैकी मला माहिती आहे 10 ते 15 जमणार आहेत. ओके.
मग 35 क्वेश्चन्स ऑलमोस्ट आहेत. टफ चॅलेंज आहे. तरी देखील मॅथ्स नाही येते. मॅथ्सला लेंदी आहे, फिजिक्सला एवढं लेंदी नसतं लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जमणार आहे. पॉसिबल आहे. हे पॉसिबल आहे हे लक्षात घ्या. ओके. मग याचा विचार करा. ओके. मी तुम्हाला सांगतो इथं काय करायचंय, की 50 क्वेश्चन म्हणजे 50 कन्सेप्ट असणार आहेत लक्षात ठेवा रे बाळांनो. तर प्रत्येक कन्सेप्टचे फॉर्म्युला रिवाइज करून पाहिजेत मला. होय. मला 50 कन्सेप्ट्स पाहिजेत. बरं हे करत असताना लक्षात घ्या 12:30 वाजले. ओके. आता भूक लागली असणार आहे कडाक्याची म्हणूया आपण. आता मुद्दा असा आहे, की मुद्दा काय आहे, की 12:30 वाजल्यापासून ते 1:45 पर्यंत मी मुलांना सांगतोय तुम्ही जेवा आणि थोडीशी रेस्ट घ्या. होय. पॉवर नॅप म्हणतो आपण त्याला. छोटीशी क्विक म्हणल्यामुळे आपण झोप 15-20 मिनिटाची पाहिजे. आपली बॉडी आहे शेवटी. आपल्याला रेस्टची गरज असते लक्षात घ्या. मग एवढी रेस्ट ओके. पण त्याच्यानंतर मात्र इमिजिएटली 2 वाजल्यापासून अगदी 3:30 वाजेपर्यंत आपलं लाईव्ह सेशन. आता या लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा मला फिजिक्सचे प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. तुम्ही बरोबर ऐकलंय, की फिजिक्सचे प्रॉब्लेम मला घ्यावे लागणार आहेत. टिपिकल टॉपिक मी कव्हर करणार आहे. टाइप वाईज घेणार आहे. ओके. त्याच्यामुळं ते लाईव्ह सेशन जॉइन करायला विसरू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन येईल तुम्हाला लक्षात घ्या. ओके. म्हणजे 2 ते 3:30 लाईव्ह सेशन बघायचं आहे तुम्हाला. आता 3:30 वाजल्यापासून काय करायचं? मी तुम्हाला सांगतो. मी आता सांगतो लक्षात घ्या 3:30 वाजल्यापासून आता इथं केमिस्ट्रीचा अभ्यास होणारच आहे तुमचा. केमिस्ट्रीचं लाईव्ह सेशन मी घेणारच आहे आणि पुढं मी आता ऑर्गॅनिक कंप्लीट केलंय. ओके. ऑर्गॅनिक नंतर आता फिजिकलचे न्यूमेरिकल्स आपले कंप्लीट करायचं चाललंय. ते चालेल थोडे दिवस आणि त्याच्यानंतर मात्र ते सांगू का तुम्हाला मी? नीट 2026 चा पेपर बघितला का? नीट 2026 चा पेपर बघितला का? की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. तुम्ही माझं चॅनल जर रेग्युलरली फॉलो करत असाल, मी तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळा या फॉर्म्युल्याच्या बाजूला मी 100% लिहिलंय. प्रश्न काय आलाय माहितीये का? की सिस्टीमनं 700 जूल एवढी हीट ऍब्सॉर्ब केले. नीट मधला प्रश्न आहे. आणि सिस्टीमनं वर्क डन केले 200 म्हणजे एक्सपान्शन. म्हणजे 700 पॉझिटिव्ह ऍब्सॉर्ब केले, 200 निगेटिव्ह, 500 उत्तरे. नीट सारख्या परीक्षेत प्रश्न आलाय. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का? फॉर्मल चार्ज त्याच्यावरती प्रश्न आलाय. अजून सांगू का? अनडिडेंटेड लिगँड ओळखायचे ह्याच्यावर प्रश्न आलाय. कॅटलिस्ट वायवा 1 चा प्रश्न नीटला आहे लक्षात घ्या. होय. ज्यांनी वायवा 1 परफेक्ट केले ना, मी पुस्तकातले सगळे कॅटलिस्ट एकत्र दिलेत. व्हॅनाडियम पेंटॉक्साइड कॅटलिस्ट कुठं वापरतात सांगा? कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये तिथं ते आहे. तुम्ही नीटचा पेपर जर बघितला ना नीट व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल लक्षात घ्या, की आपण सांगतोय तेच येतंय. मग सीट इतकं नाही येणार. येणार ना. तेव्हा 3:30 वाजल्यापासून काय करायचं मी तुम्हाला सांगतो. 3:30 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत पुन्हा 2 तासापर्यंत मध्ये थांबा एक मिनिट. इथे माझं लेक्चर कमी जास्त होतोय. तिथे 10-15 मिनिटाचा ब्रेक ॲडजस्ट करायचा. ब्रेक हवाय लक्षात घ्या. पण याच्यानंतर 5:30 अगदी म्हणूया आपण काय माहितीये का लक्षात घ्या. अजून मला हवं आहे पुन्हा मॅथ्स. पुन्हा मॅथ्स ओके. आणि मॅथ्समध्ये तुम्ही होमवर्क कंप्लीट करा. होमवर्क काय? सकाळी जो पेपर सोडवला त्यात 50 कन्सेप्ट होत्या लक्षात घ्या. कन्सेप्टवर बेस अजून जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ना. रोज 50 विचारतो तुम्हाला मी. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मात्र लक्षात घ्या, संध्याकाळी तुम्हाला 6 वाजल्यापासून अगदी 9 वाजेपर्यंत तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, तो फिजिक्स करा, केमिस्ट्री करा, मॅथ्स करा आणि जेवण पण करायचं याच्यातलं काहीही तुम्ही करू शकताय. बरं त्याच्यानंतर संध्याकाळी 9:30 वाजता पुन्हा लाईव्ह सेशन तेही 11 वाजेपर्यंत. 11 सव्वा 11 होतायत कधी-कधी लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगतो कधी तुम्हाला वाटेल मी इकडे काय बघतोय. तो लाईव्हचा कॅमेरा वेगळा आहे ना, कधी-कधी माझं लक्ष इकडेच जातंय. ठीक आहे, आता मी तुमच्याकडे बघून बोलतोय, की बाळांनो काय प्लॅन आहे सांगा? काय प्लॅन आहे सांगा, की सकाळी अगदी म्हणूया आपण 7 ला सुरुवात करतोय. ते 7 एएम टू 11 पीएम बाळांनो तुम्ही अभ्यास करताय. बरं ह्याच्यात सगळ्यात इम्पोर्टंट काय? की मॅथ्सचे 50 टाइप आपले कव्हर होतायत. होय. 10 दिवसात तुमचे 500 टाइप्स कव्हर होतील. हां, हे फिजिक्सचे पण 500 10 दिवसात ना मी तुम्हाला सांगतो 10 डेज ओके आणि 1500 क्वेशन चॅलेंज चला ओके. आता मी तुम्हाला सांगू का? माझ्याकडे एक स्टुडंट होता. ओके. ओंकार चव्हाण. त्याचं ते एम-बी-बी-एस पण झालं. त्यानं ते एम-डी पण काय ते केलं पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं. पी-जी, नीट पी-जी क्रॅक करून सगळं झालं. तर मी तुम्हाला सांगतो त्याचे एका दिवसात 700 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचे. होय. विश्वास नाही बसत. काम तो नुसतं पेपरच सॉल्व्ह करायचा रे. तुम्हाला मी सांगू का लक्षात घ्या.
एक पेपर सॉल्व्ह केला की 150 क्वेश्चन झाले ना. होय. आणि तुम्हाला सांगू का? आणि त्याला पेपर सॉल्व्ह करायला वेळच लागत नव्हता. पटापट, पटापट, पटापट सॉल्व्ह करायचा. ओके. म्हणजे मी तुम्हाला सांगू का? तुम्ही एक काम काय करा, की टाईम मॅनेजमेंट इम्पोर्टंट आहे मला मान्य आहे. पण आपल्याला जर येत असेल क्वेशन्स तर टाईम मॅनेजमेंटचा इश्यूच येत नाही लक्षात घ्या. टाईम मॅनेजमेंटचा काहीही इश्यू येत नाही जर आपला अभ्यास होत असेल तर. आणि लास्ट मोमेंटला सांगतो, आता लास्ट 10 डेज उरलेत फक्त. मॉक टेस्ट किती द्यायच्या? तर मी सांगतो व्हेरी फ्यू म्हणजे अगदी कमी मॉक टेस्ट पाहिजेत मला, जास्त मॉक टेस्ट नकोयत. अभ्यास वाढवायचा आहे लक्षात घ्या. तर सगळ्या मॉक टेस्ट कशासाठी पाहिजे होत्या? 3 तासाच्या ह्याच्यासाठी म्हणूया आपण. पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये आलाय अनुभव त्यामुळे ते राहू दे. हां, तुमचा स्कोर 160 होत असेल. हां, ओहो! माझा स्कोर सर झालाय स्टक. स्टक म्हणजे कळालं का तुम्हाला स्टक? कारण माझा स्कोर इम्प्रूव्ह होत नाही असं बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे. अरे, मी तुम्हाला सांगतो, अरे सॅच्युरेशन पॉइंट येतो रे कधीतरी आणि ह्याच्यापुढे स्कोर असा इम्प्रूव्ह होत नाही. कळालं का? हे असा ग्राफ कुठे जाणार नाहीये लक्षात घ्या. ओके. तुम्ही इथं आलाय काही जण हा स्कोर काही लोकांसाठी 160 असेल, काही लोकांसाठी 90 सुद्धा असू शकतो. 100 असू शकतो. पण त्यासाठी अभ्यास वाढवणं गरजेचं आहे. पण ज्याचा स्कोर ऑलरेडी 160 कडे गेलाय ना, त्याचा अभ्यास पण झालाय. मग त्याला त्याच्या मिस्टेक्सवर काम करायचंय. मग त्याला मॉक टेस्ट देऊ देत. होय, मॉक टेस्ट देऊ देत. मी तुम्हाला सांगतो, की समजा असं इमॅजिन करतोय, की 12 तारखेलाच पेपर आहे ना, तर हे असे टॉपर जे आहेत ना, एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट ह्यांनी जास्तीत जास्त 6 तारखेपर्यंत द्या बरं का. ओके. आणि या 3 दिवसात वाटल्यास 2-2 मॉक टेस्ट द्या. होय. थकून गेला पाहिजे तुम्ही लक्षात घ्या. पण शेवटचे 5-6 दिवस परीक्षेच्या अगोदर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची काहीही गरज नाहीये. मग चला जबरदस्त रोड मॅप आपल्याला मिळालेला आहे. की इथं आपण सकाळपासून काय करायचं हे सगळं मी दिलंय लक्षात घ्या. पुन्हा एक क्विक रिव्हिजन करूया का रे बाळांनो? सकाळी 7 ते 10 काय सांगा? मॅथ्स 50 क्वेश्चनचं टार्गेट आहे. नाही कंप्लीट झालं तर 10चं टायमिंग वाढवा. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, की थोडासा ब्रेक घ्यायचा आहे. अर्धा तासाचा ब्रेक दिलाय. हो, खायला लागणार आहे, ब्रेकफास्ट करावा लागणार आहे. तर 2 तास फिजिक्स, टिपिकल क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर ओके रेस्ट. जेवल्यानंतर थोडी रेस्ट घ्या. बघा 12:30 नंतर जेवायला नाही म्हटलं तर 1:15 वाजणार आहे. 1:15 ला जेवण झाल्यानंतर अर्धा तास रेस्ट घ्या. अर्धा तास. पण अलार्म लावा. एकमेकांना सांगा उठवायला. हॉस्टेलच्या मुलांना सांगतो मी लक्षात घ्या, की तुम्ही लवकर उठायचं आहे. पावणे 15 मिनिटं लवकर कारण आपली लाईव्ह सेशन स्टार्ट होणार आहे. ओके. लाईव्हला मी तुमचा बिलकुल वेळ न घालवता एक क्विक एखाद्या टॉपिकची रिव्हिजन घेऊ शकतो. आणि तिथेही मी 50च्या आसपास क्वेशन्स घेतोय. होय, होतायत. 50, 40, 50 क्वेशन्स होतायत आपले लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 3:30 ते 5:30 पुन्हा मॅथ्सचा होमवर्क करा. ओके. मॅथ्सचा होमवर्क म्हणजे आणखीन पुन्हा 10-20 टाइप्स कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्यानंतर 6 ते 9 वाजल्यापासून तुम्हाला कुठलंही रिव्हिजन करू शकता तुम्ही. फिजिक्स करा, केमिस्ट्री करा, मॅथ्स. मग काही लोकांना केमिस्ट्री अवघड जाते. केमिस्ट्री करा. जर स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे ना, तर मॅथ्सशिवाय ऑप्शन नाही बाळांनो. मॅथ्सला जास्तीत जास्त वेळ द्या. मी इथे पण मॅथ्सला वेळ दिला, इथे पण दिला तरी काही हरकत नाही. मॅथ्सच करा. तुमचं 10 ते 20 मार्कामुळे तुमचं पर्सेंटाइल 90 वरून 99 कडे जाणार आहे. हां, 90 वरून 99. तुम्ही एखाद्या नॉर्मल कॉलेजमधून डायरेक्टली तुम्ही टॉपच्या पी-आय-सी-टी म्हणून पी-आय-सी-टी तर टार्गेट नाहीये, सी-ओ-ई-पीच टार्गेट आहे लक्षात घ्या. पण पी-आय-सी-टी मुलींसाठी कमेन्स, इकडे सांगली भागात वालचंद दी बेस्ट कॉलेज आहे रे बाळांनो. मग पेटून उठून अभ्यास करा. हे शेवटचे 10-15 दिवस लक्षात घ्या. लाईफचं टर्निंग पॉइंट ठरणार आहे आणि हे मोमेंटम पुन्हा प्लीज ब्रेक करू नका. एक्झाम सीईटीची झाली तरी आराम नाहीये. पुन्हा इंजिनिअरिंगचा विचार करायचा आहेच. चला ठीक आहे मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.